नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज एक अशी करामत झालेली आहे बघा. विमान नुसतं इकडून इकडे चक्रा मारतं. काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती, त्यालाच माहिती. बसली आमची. काय करायला लागली तू? फोन नाही द्याय ना. इकडे श्रेया आणि इकडे आमचा दादू, दोघं जण झोपले. उलटा पडतो हो का? हे दाबती काय त्याला तसं नको करून त्याला. श्रेया तो कसा खेळा लागला पहिलवान. खेळू दे ना, मग खेळू दे ना. काय होते दादू? हे दादू ते त्याच्याच मूडमध्ये येतं. राहू दे खेळू दे ना. हो राहू दे ना, सोड तू सोड. हा राहू दे, खेळा लागला. कस काय माहिती का? फुटल्या कस काय बरं? डबल आलं काय? मग काय झालं काय माहिती त्याला? यायला लागलं जायला लागलं. काय माहिती कशामुळे यायला लागलं. तर आलं अवघड आहे, खरंच आलं. हे पण तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो. फोनमध्ये जर दिसत असलं तर दिसल, नाही तर दिसणार नाही. ते बघा छोटंसं, एकदम छोटंसं मुंगीसारखं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे बघा हे चाललंय. हे बघा खूप दूर आहे, पण तरी पण छोटंसं दिसतंय मोबाईलमध्ये. हे बघा हे चाललंय. सकाळपासून दिसतं त्याचं इकडून तिकडे चक्र चालू आहे. काय माहिती काय झालं, काय प्रॉब्लेम होता. हा तुमच्या कंपनीत जाते काही नाही नाही. हॅलो गाईज, श्रेया पहा आमची, इकडे रिया पहा आमची. आंघोळ वगैरे केली दोघींनी, मेकअप केलाय, पावडर लावले. तो काय केलं दादू टाका. दादू पण दाखवू ना. बरं पाहिलं का तुम्ही विमान? काय विमान पाहिलं? हा का? तू पण पाहिलं का? बरं डबल येईन. घर पण दिसायला लागले. घर पण दिसतं लागलं ना आपलं. इकडे आमचा दादू काय करतो पा. भूक पण लागली का? बरं जेवण तर मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळी 4 आणि मी आता लोक झोपलेलो होतो. आज झोपेतून उठलो, थोडं फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता परत आपली ब्लॉगिंग चालू करत आहे. तर आणि आज मी ड्युटीला पण गेलो नाही, काही कारणास्तव घरीच आहे. त्यामुळे झोपलो होतो. आत्ताशी उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे आणि फ्रेश होऊन आता मस्त थोडंसं बाहेर आलो. आणि तुम्हाला आता आमचा दादू दाखवतो मी. दादू काय करतो आमचा. दादू काय करते? दादू बोल बोल काहीतरी. कसा असतो पा, किती क्यूट असतं. क्यूट हे दादू काय करतोय पिल्लू? आमच्या दादूला आता दात पण यायला लागलेत बरं का, थोडे. आणि आमची रिया आणि श्रेया पा कुठं हिंडा लागलेत. त्याच्या मम्मीच्या पाठीमागे तिकडे आपल्या काड्या आहे कापशीच्या, जे काळे पहाटे असतात ना त्यांची तिकडं आपण जमा करून ठेवलेलं होतं. तर मग ती तिकडे जाते यावेळेस आणायला संध्याकाळच्या वेळेस. तर पोरी पण तिच्या पाठीमागे जाते. आणि पूर्ण आता शेत नांगरलेलं आहे, ढेकळे वावर तरी पण पोर त्याच्यात जातात. हे बघा
इकडे रिया, इकडे पाठीमागं शिया, तिकडे त्याची मम्मी काड्या काढते. बघा. आणि शियाला तिकडे जायला पण त्रास व्हावा लागला आणि इकडे यायला पण तिला त्रास होतो. म्हणजे तिला समजा नाही नेमकं आता काय करू, जाऊ की इकडे येऊ म्हणून. मधामध्येच फसली आहे. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन जर प्रेस नसेल केलं तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.